1 एप्रिल 2025 पासून जिल्हा परिषदेकडील शहरातील महिलांचे बचत गट हे कोल्हापूर महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आलेत। त्या अनुषंगानं दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत बचत गटाची स्थापना करणं, कर्ज वितरण करणं आणि संगोपन करण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे। दरम्यान महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून काही संस्था आणि व्यक्तींकडून बचत गटांच्या महिलांकडे जादा पैशाची मागणी केली जाते। याबाबत जिजाऊ ब्रिगेड संघटनेनं महापालिकेला निवेदन दिलं होतं। यावर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी स्पष्टीकरण दिलंय। या योजनेसाठी महापालिकेतर्फे अधिकृत व्यक्तीची नेमणूक होईपर्यंत बचत गट स्थापना आणि कर्ज प्रकरण करण्यात येणार नाहीत। याबाबत पैशाची कोणीही मागणी केल्यास शिवाजी मार्केटमधील दीनदयाळ अंत्योदय योजना विभागाशी संपर्क साधावा। फसवणूक झालेल्या बचत गटांची महापालिकेमध्ये नोंदणी नसून त्यांचा महापालिकेशी काहीही संबंध नसल्याचं सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी स्पष्ट केलंय। काही दिवसापूर्वी जिजाऊ ब्रिगेड यांनी महिला बचत गटांची आर्थिक फसवणूक झाल्याबाबत निवेदन दिलं होतं महानगरपालिकेत उपायुक्त पंडित पाटील सर यांना। त्या अनुषंगाने आम्ही चौकशी केली असता असं निदर्शनास आलं की ज्या महिलांची फसवणूक झाली ते बचत गट एन्युएलम या विभागाशी संबंधित नाही आहे। डायरेक्ट SBI कडून त्यांना कर्ज वितरण करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये ज्या महिलांचा उल्लेख केलेला आहे त्या या एन्युएलम विभागाशी संबंधित नाही आहेत। एन्युएलम विभागामार्फत दारिद्र्य रेषेखाली महिलांचे बचत गट यांना आपण कर्ज पुरवठा करतो आणि त्यांना व्याजामध्ये अनुदान देण्यात येतं। एन्युएलम विभागामार्फत बचत गटांना अर्थसहाय्य करणे, त्यांना सक्षम करणे या प्रकारच्या विविध योजना राबवण्यात येतात। जो काही आर्थिक घोटाळा झाला आहे त्या आर्थिक घोटाळ्याशी कोणताही महानगरपालिकेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही।